माझ्या नावानिशी त्या ठिकाणी त्यांनी एक वृत्तपत्रात बातमी दिलेली आहे. तर त्या पूर्ण आरोपांचं मी खंडन करतो. जे काही टेंडर प्रक्रिया झाली होती ती ऑनलाईन पद्धतीने झाली होती आणि एक शासकीय कंत्राटदार म्हणून मी कुठल्याही ऑनलाईन पद्धतीच्या कामांमध्ये निविदा भरू शकतो. नमस्कार, मी दीपक सुनतकर. आपण सर्वांचं आपकी आवाजमध्ये स्वागत आहे. याच्यामध्ये पेपरमध्ये एक भामरागड पंचायत समितीत सुट्टीच्या दिवशी निविद्यांचा खेळ अशा प्रकारे एक बातमी प्रकाशित झालेली आहे. त्या संदर्भात या ठिकाणी एक शासकीय कंत्राटदार आहे कुतरमारे साहेब. आपण यांना विचारूया की हा विषय काय आहे. आज दिनांक 10 रोजी एक गडचिरोली जिल्ह्याच्या प्रतिष्ठित वृत्तपत्रामध्ये माझ्या नावासहित एक बातमी आलेली आहे की काही त्याच्यामध्ये पारदर्शकता नाही आहे व काही त्याच्यामध्ये टेक्निकल बाबीमध्ये अडथळा आहे आणि माझ्या नावानिशी त्या ठिकाणी त्यांनी एक वृत्तपत्रात बातमी दिलेली आहे. तर त्या पूर्ण आरोपांचं मी खंडन करतो. जे काही टेंडर प्रक्रिया झाली होती ती ऑनलाईन पद्धतीने झाली होती आणि एक शासकीय कंत्राटदार म्हणून मी कुठल्याही ऑनलाईन पद्धतीच्या कामांमध्ये निविदा भरू शकतो आणि निविदा भरल्यानंतर त्या गोष्टींची टेक्निकली पूर्णपणे एक पडताळणी होते. फायनान्शियल बिड ओपनिंग होते, टेक्निकल बिड ओपनिंग होते. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्हाला टेंडर अलॉट होतो व त्यानंतर आम्हाला वर्क ऑर्डर मिळतो. तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे. ज्या प्रकारे माझ्या वडिलांचं किंवा माझं नाव त्यामध्ये टाकण्यात गेलेलं आहे त्या सगळ्या आरोपांचं मी खंडन करतो. या तुमच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की सीओ साहेबांद्वारा सुद्धा जे पत्र दिले गेलेलं आहे, आमदार साहेबांनी सीओ साहेबांना दिलेलं आहे. तर जे कुठलीही चौकशी त्या कामाविषयी होईल त्यासाठी मी पुढे जायला तयार आहे व मी पूर्णपणे त्यांना जे काही त्यांना माझ्याकडून मदत लागेल ते मी त्यांना करायला तयार. टेंडर भरणं हे माझं काम आहे. प्रक्रिया करणं हे अधिकाऱ्यांचं काम आहे. प्रक्रिया होत असताना त्याच्यामध्ये आमचा कुठलाही हस्तक्षेप असत नाही. आमचं काम फक्त एवढं आहे की आम्हाला टेंडर भरणं आहे. त्यानंतर जे कुठल्याही प्रोसेस होतात ते संबंधित अधिकारी जे पंचायत समितीचे आहे त्यांच्यानुसार होतात. त्याच्यामध्ये कंत्राटदाराचा कुठलाही हस्तक्षेप नसतो. आणि जे 1 मार्चचं त्याच्यामध्ये उल्लंघन केलेलं म्हणजे ज्याच्यामध्ये जे मेन्शन केलेलं आहे, उल्लेख केलेला आहे, माझ्या माहितीनुसार वर्क ऑर्डर हे 4 तारखेच्या याच्यात झालेले होते. तर 1 तारखेमध्ये वर्क ऑर्डर झालेले नाही आहे. आणि जे मी माहिती घेतली हे बातमी आल्यानंतर, तर 1 तारखेला BDO साहेबांच्या आदेशानुसार त्यांनी त्यांच्या अधिकारात ऑफिस सुरू ठेवलेलं होतं. त्यांचं पत्र पण आहे जे मी तुम्हाला देईल लगेच. त्यानुसार जे आहे तर ऑफिसच्या दिवशी शासकीय दिवस त्यांनी सुरू ठेवलेलं होतं. तर त्याच्यामध्ये मला नाही वाटत की कुठलं हे आहे. समोर जे काही सीओ साहेब चौकशी करतील त्यानुसार आम्हाला जे काही निर्णय होईल ते मान्य आहे. या संदर्भात मी गडचिरोली जिल्हा परिषदेचे CEO सुहास गाडे सर यांच्याशी संपर्क साधले असता सदर त्यांच्यापर्यंत तक्रार पोहोचलेली आहे. सदर तक्रारीची चौकशी सुरू आहे. चौकशी अंती जे कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे CEO सुहास गाडे सर यांनी माहिती दिलेली आहे.